तर आज होता भाऊ आपल्या मोठ्या भाऊचा मेहंदीचा कार्यक्रम आणि त्या मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला किती धिंगाणा घातला चला दाखवतो तुम्हाला. फक्त तो तुमच्या भाऊले फॉलो करूया. तर मेहंदीचा कार्यक्रम होता म्हणून सर्वात पहिले आपल्या वहिनींची एंट्री झाली भाऊ. आणि वहिनी साहेबांची एंट्रीसाठी आपण मस्त फटाके वगैरे लावले होते, ढोलगीन लावले होते. आणि मग पहिलं तर स्वागत झाल्यानंतर डाको वहिनी त्यांनी आपल्या घरासमोर आणलं. जडकी त्यांची आरती वगैरे झाली आणि भाऊ आणि वहिनी सोबत घरात आले आणि परत सोबत आपल्या देवांची आरती केली. आणि ते सर्व झाल्यावर रात्री सुरू झाला होता आपला मेहंदीचा कार्यक्रम. आणि मेहंदीचा कार्यक्रम सुरू होत असताना पहिले तुमच्या भाऊन त्यांना फोटो काढी घेतले आणि तुमच्या भाऊन तर 2-2, 3-3 फोटो काढले होते. आणि मग बारी बारीने सर्वांच्या फोटोशूटचा कार्यक्रम संपला आणि मग सर्व पब्लिक लागली होती आता डान्स करायला. आणि त्यामध्ये एंट्री झाली होती आपल्या मोठ्या मामीची आणि मोठ्या मामाची, ज्यांना की पुरा माहोल जाम कर टाकला होता. एवढे भारी नाचले होते की काय सांगू. मग काय तुमचा भाऊ पण चालला गेला होता पैसे उडायला. आणि मग मामांचा राडा खतम झालाच होता की तल्लो आपले 2 पोट्टी लागले. आणि त्यांना तर असा माहोल गरम केला ना की काय सांगू तुम्हाला. एकदम फुल पैसा वसूल. मग काय आता सर्वांचा डान्स पाहिजे सर्वच उभी गेलते आणि सर्वांनाच नाचची इच्छा होती म्हणून सर्वच लाग गेले बोडा फुल धिंगाणा घालेले. आणि मग आता मी सर्व नाचत होते पण त्यात आपल्या मोठ्या भाऊच्या साल्या साहेबांना काही कमी नाही होत्या भाऊ. सर्वेच लागले होते जल्लोष करायला. पण त्यामध्ये आज 7 तारीख होती आणि लगेच 8 तारखेला तुमच्या भाऊचा बर्थडे पण होता म्हणून रातचे 12 वाजताच आम्ही सर्व पोट्टे लाग गेले तेव्हा आपल्या बर्थडेचा फुल एन्जॉय करायला. म्हणून तुम्ही पहिले आपल्या जळगावच्या ब्लॉगरला फॉलो करी घ्या आणि पहा मग फुल राडा.